टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। पहलगाम हल्ल्याचा भारताने अखेर बदला घेतलेला आहे। पाकिस्तानवरती हल्ला केलेला या संदर्भात छत्रपती संभाजीनगर शहरातील नागरिकांना काय वाटतंय आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत। काय सांगाल, काय भूमिका आपली? भारताने घेतलेला बदला जो आहे हा अतिशय योग्य वेळेला हे निर्णय घेतलेला भारताने, कारण भारताचं सार्वभौमत्व आणि स्वतःचे संरक्षण प्रणाली ही अतिशय मजबूत आहे। वेळेवरती ह्या गोष्टी होणं गरजेचं आहे। सहनशीलता ही फार काळ जी आहे ती फक्त दाखवण्यापुरती किंवा बोलण्यापुरती नसावी, याकरता जे आहे ते अतिशय चांगला निर्णय झाला असं माझं मत आहे। तुम्हाला काय वाटतं? योग्य वेळी योग्य स्ट्राईक केलेला आहे। देशाचा स्वाभिमान राखण्यासाठी आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने हे करणं अतिशय गरजेचं होतं। पूर्ण देश मोदीजींच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे। कुठल्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी भारत देश हा नेहमी सक्षम राहील आणि सक्षम आहे। मोदीजींचे खूप खूप धन्यवाद। तुम्हाला काय वाटतं? सही समय पे सही निर्णय है और ऑपरेशन सिंदूर बहुत बढ़िया किए, सही समय पे सही काम हो गया है। तुम्ही काय सांगाल, कसं वाटतं? आता प्राऊड फील करतो आम्ही। मोदीजीने जे केलं आहे तर वी आर फीलिंग व्हेरी प्राऊड। जे काही त्यांनी केलं आहे सो हेल मोदी अँड असंच काय नक्कीच अशा पद्धतीनं प्राऊड फील असं सांगतात। तुम्ही काय सांगाल, तुम्हाला काय वाटतं? खूप छान वाटलं आणि एक ही स्ट्राईक करणं खूप गरजेचं होतं। याने एक स्वाभिमान प्रत्येकाच्या देशवासियाच्या मनामध्ये एक स्वाभिमानाची भावना जागृत तशी राहिली, कारण की ते दुसऱ्यांदा तसं ते हिंमत करणार नाहीत। विचार करून दुसऱ्या वेळेस असं करता वेळेस कर नको बाबा, तिथे हात घालणं नको। नक्कीच काही महिला सुद्धा या ठिकाणी आहेत। ताई, काय सांगाल, भारताने पाकिस्तानवर हल्ला केलेला आहे, बदला घेतला, आता काय वाटतं तुम्हाला? फार चुकीचं झालं। हे या पद्धतीने नाही व्हायला पाहिजे होतं, ज्या पद्धतीने झालंय ते नाही। जे आपल्या पहलगामवरती महिलांना सोडून पुरुषांची ज्या गोळी घालून मारण्यात आलं होतं, त्यानंतर भारताने हा बदला घेतलाय, कसं वाटतंय? भारताने बदला घेतल्याबद्दल खूप चांगलं वाटतंय। असंच व्हायला पाहिजे होतं। तर अशा पद्धतीनं या सगळ्या प्रतिक्रिया ज्या आहेत त्या अत्यंत बोलकी आणि सकारात्मक प्रतिक्रिया आहेत। कॅमेरामॅन हर्षल निकम सोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।